1832ला पहिलं मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधलं पाक्षिक त्यावेळी सुरू झालं. तर वृत्तपत्र सुरू करणारे वृत्तपत्र सृष्टीचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं अशा बाळशास्त्री जांभेकरांच्या आज त्यांचं पुण्यस्मरण आपण करतो. कारण की त्यांनी या वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ या मराठी मुलखात रुजवली, जी पुढे भारतभर पुढे प्रसारित झाली. त्यामुळे आज दर्पणच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा जपणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांसमवेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं या पत्रकार दिनाचं औचित्यपूर्ण आयोजन केलेलं आहे. आणि आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं माहिती आणि जनसंपर्क विभाग ज्यांच्या अखत्यारीत चालतो अशा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सुजाता ढोले मॅडम आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचं आणि सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वृत्तपत्र आणि वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी कॅमेरामन यांचं मनपूर्वक स्वागत करतो. एकंदरीतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, इथल्या प्रकल्पांमध्ये, इथल्या घडामोडींमध्ये किंवा इथल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि जनता यांच्यामधला दुवा बनण्याचं काम पत्रकारांनी सातत्यानं अनेक वर्षांपासून, अगदी सुरुवातीपासून, माझ्याही आधीपासून केलेलं आहे. आणि या माध्यमातून लोकप्रतिनिधींची ज्यावेळी उणीव कुठल्याही प्रशासनाला जाणवते किंवा कुठल्याही सरकारी यंत्रणेला जाणवते, त्यावेळी विशेषत्वानं पत्रकारांची गरज वाढते. कारण की लोकप्रतिनिधी हे माध्यम मध्ये नसल्यामुळं, नगरसेवक माध्यम नसल्यामुळं पत्रकार हाच एक सर्वात मोठा घटक होतो की जो जनतेपर्यंत प्रशासनाला पोहोचवेल. त्यामुळे आजचा हा पत्रकार दिन किंवा गेल्या 3-4 वर्षातले पत्रकार दिन आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कारण की पत्रकारांची जी भूमिका आहे, जी सातत्यानं नवी मुंबई महानगरपालिकेबाबत सकारात्मक राहिलेली आहे. जरी काही महानगरपालिकेने सुधारणा कराव्यात अशा बाबी जरी पत्रकारांनी मांडल्या तरी आधीचेही आयुक्त, मग ते मिसाळ साहेब असतील किंवा बांगर साहेब असतील किंवा आत्ताचे सन्माननीय नार्वेकर साहेब असतील आणि त्यांच्या सर्वच दोन्ही अतिरिक्त आयुक्त आणि सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिकेतून घेतले आहेत. कारण की आमच्या मध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीनं पत्रकार एक बाजू नेहमी आमची मांडत राहिलेले आहेत. आणि त्यामुळे आजचा पत्रकार दिन हा अतिशय महत्वाचा आहे आमच्या दृष्टीनं. आणि म्हणूनच आमच्या विनंतीला मान देऊन, माहिती जनसंपर्क विभागाच्या विनंतीला मान देऊन आपण सारेजण आज या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मॅडमना आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की प्रथमतः आपण पूजन करू आणि त्यानंतर मग आपल्यापैकी काही जण मनोगत व्यक्त करतील. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण केली जाते. या 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 आता 4-5 ज्येष्ठांना आम्ही घरी बसवलंय, त्यामुळे ते आले नाहीत. तुम्ही ज्येष्ठ आहेत आता. या दिनेश भाई, जिंद्र भाई जाओ. स्त्री दाक्षिण्य आपण नेहमीच दाखवत असतो, त्यामुळे आज या निमित्तानं स्त्री शक्तीचं देखील दर्शन नुकतंच 3 तारखेला सावित्रीबाई फुलेंचा जयंती दिन संपन्न झाला आणि त्यामुळे त्यानंतर लगेचच येणारा दर्पणकारांचा आजचा हा त्यांचं स्मरण करण्याचा पत्रकार दिन. दर्पणची सुरुवात आज मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आणि त्याचा आज वेगवेगळ्या माध्यमातून, मग अगदी गाव पातळीपासून थेट दिल्लीपर्यंत, राजधानी दिल्लीपर्यंत देशाच्या प्रसार झालेला दिसून येतो. आणि म्हणूनच संपूर्ण देशभरात होणारा हा पत्रकार दिन नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात देखील होतो आहे. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम आणि सर्व आपल्या सन्माननीय पत्रकार मित्र मैत्रिणींच्या शुभ हस्ते दर्पणकारांना अभिवादन केलं जात आहे.
थांबा थांबा, घालू नका, एक ग्रुप फोटो काढायचा आहे. चप्पल घालू नका, एक ग्रुप फोटो काढायचा ना म्हणून त्यांना म्हटलं चप्पल घालून ग्रुप फोटो काढायचा. महिला नाही त्यांना नाही, मी हे अनऑफिशियली काहीच बोलत नाही, मी सगळं ऑफिशियली बोलतो. मी कधीच अनऑफिशियली बोलत नाही. बाकी जुने चेहऱ्याला घरी बसवलं एक दोन राहिले आणखी त्यांना कधी बसवलं, कधी पेन्शन सुरू करायची, गुरुला अशी पेन्शन काही सुरू आहे. पेन्शन योजना संजय गुरुला चालू पेन्शन सुरू आहे ना, ती पेन्शन सुरू करायची. मग घरी बसतात. पत्रकारितेची वाढत चालली आहे सर. आता तुम्ही बोला, आता तुम्ही बोला. अरे दोस्त आईला भारी वाटतं आता, चकाचक एकदम. नाटक पहिले तरी आलं कामगार कल्याण. आता हा पहिलं आलं, अरे अभिनंदन, भारी. कोणतं केलेलं? विठ्ठलच्या काठी म्हणून ओके. प्राथमिक फ्रीमध्ये लेखक कोण? ठाण्याचे ग्रुप यज्ञेश दौंड. ओके, छान. नमस्कार. म्हणजे अरे एक ग्रुप फोटो काढूया. या सर तुम्ही, या सर. सती ते तुम्ही त्या बाजूने, लेडीज राहतील तिकडे. एक चांगला फोटो घे पेपर साठी. तो बघा देत आहे, थांबा, चांगली क्वालिटी उपलब्ध या सर्वजण ग्रुप फोटो साठी या प्लीज. मावणार असे असे राहणार, असे नाही जमेल तेवढे नाही, असे राहणार ना. साधी जाई राहा ना, राहा तिथे, काही नाही. या ईश्वर इकडे. या तुम्ही इथे राहा, इथे राहा, राहू दे, प्रदर्शन. अहो सगळेजण या. प्रमोद भाई या, प्रमोद भाई. नाही नाही, अहो नाही, व्यवस्थित, अहो व्यवस्थित राहा, काही नाही होत. नाही नाही, राहू दे, राहू दे, काही नाही होत. सगळं असे राहा, असे राहा सर, दोघांच्या मध्ये. हा बरोबर होईल सर, राहा तुम्ही. अहो राहा, अहो राहा तुम्ही, राहा तुम्ही, राहा राहा, काय नाही होत. असं दिसलं पाहिजे. नाही नाही, राहू द्या, राहू द्या, काय नाही. मी जातो थोडं. अहो नाही, अहो राहू दे, राहू दे दिनेश भाई, राहू दे. तुम्हाला खाल्लं इकडे दिसलं ना. हा हा, ज्येष्ठाला खुर्चीवर बसा. नको नको नको, मॅडम ना नको, मॅडम राहू दे उभे. हो राहा. तुमच्याशी बोला, आले का? स्वप्नील जरा व्यवस्थित बघ.
2-3 अँगलला फोटो काढ. वाटलं तर वरतून त्या खुर्चीवर चढून काढ. फक्त स्वप्नीलला बोलू द्या. काय आपण ड्रोन उडवू. यानंतर सर्वांचे मनपूर्वक आभार महापालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त करतो आणि सूत्र दत्तात्रय सूर्यवंशी साहेबांकडे सोपवतो. बसा सगळ्यांनी खाली. आज या ठिकाणी महापालिकेचं आपण पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करूया, कारण हा महापालिकेचा जो कक्ष निर्माण करून दिला आणि त्या आज या पत्रकार कक्षामध्ये महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ढोले मॅडम तसेच प्रसार माध्यमाशी नेहमी आपल्याशी संपर्कात असणारे असे आपले सर्वांचे लाडके महेंद्र कोंडे साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. पहिल्यांदा त्यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. आज सर्वजण ही या ठिकाणी जी उपस्थिती पाहिली तर खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की नेमकी महानगरपालिका या कार्यक्षेत्रामध्ये आजची युवा पिढी ही पत्रकार क्षेत्रामध्ये किती पुढे हे दिसून आलं. आणि विशेष करून म्हणजे आज बाळशास्त्री जांभेकरांचा आजचा जन्मदिवस आणि या जन्मदिवशी आज आपण या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून सर्व देशामध्ये हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. त्यांचा आज हे दर्पण सुरू केलेलं आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलो. त्यांचा ऍक्च्युली तर या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात. आपल्या कोणाला जर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या आजच्या दिवशी, कारण आजची सर्व युवा पिढी आहे आणि युवा पिढीना बऱ्याच आजच्या युवा पिढीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर काय आणि त्यांनी किती भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू केलेलं आणि त्याचा पांडा आज आपण पुढे चालू ठेवलेला आहे. आज काळ बदलला, काळाबरोबर आजची पत्रकारिता सुद्धा बदलत चाललेली आहे, परंतु त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला जाणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मग समाजकारण असेल, राजकारण असेल, शैक्षणिक असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि हे जात असताना मार्गदर्शनाची सुद्धा तितकीच फार महत्वाची गरज आहे आणि ती वारंवार आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा ती केली जाते. जसं महेंद्र कोंडे साहेबांनी सांगितलं की आज आपल्याकडे लोकप्रतिनिधी नाही आहेत, पण लोकप्रतिनिधीची जर जागा जर कोणी चालवत असेल ते आजचे पत्रकार चालवत आहेत. कारण समाजापुढे जर ज्या काही गोष्टी आहेत आपण पाहिलं असेल की लोकप्रतिनिधी असताना महासभेमध्ये आवाज उठवायचे, त्याच्या बातम्या बनवायचे, ते जनतेपर्यंत जायच्या, परंतु प्रशासनाने पत्रकारिता हा समन्वय जो एवढा मोठा आलेला आहे. कारण बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत आता बोलला नाही, कारण तो पण आता जो बदल होत चाललेला त्याच्यावरती बोलणं फार गरजेचं आहे. कारण प्रिंट मीडिया नंतर आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मास मीडिया असे एक 3 क्षेत्रामध्ये आपण आता वावरत चाललेलो आहोत. आज बघायला गेलं तर प्रिंट मीडियाचा अभ्यास करणं फार कठीण आहे. त्यातले पत्रकार, वृत्तपत्राचे संपादक, मालक सुद्धा आहेत की वृत्तपत्र चालवणं किती तारेवरची कसरत करावी लागते. इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजेच नॅशनल चॅनलमध्ये काम करणं, फुटेज पाठवणं एवढ्यापर्यंत असं. युट्यूबचं असं झालेलं आहे की ठीक आहे आपल्याला काही असं एक बदल होत गेला, म्हणजे या बदलामुळे काय झालंय आजची युवा पिढी या क्षेत्रामध्ये आलेले, परंतु पत्रकारिता काय आहे याचा अभ्यास आणि याचं ज्ञान सुद्धा फार महत्वाचं आहे. हे बऱ्याच आजच्या पत्रकारांना हे माहीत नाहीये. बऱ्याच घटना घडतात आणि त्या घटना घडल्यानंतर मग आपण चलबिचल होतो, त्याची शहानिशा केली जात नाही, कोणीतरी आपल्याला फुटेज पाठवतो आणि आपण त्याची बातमी बनवतो आणि त्याचा कुठेतरी मग विपरीत परिणाम होतो. तर तसं न होता आपण याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि वारंवार मी तर सर्वांना सांगेन की आपण एखाद्या महिन्यात किंवा 3 महिन्यात एखादं मार्गदर्शन शिबिर करणं गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आज. कारण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी बघतो की सुरुवातीला वाटले की येतील की नाही, परंतु आज प्रत्येकाला त्याची जाणीव झालेली आहे की जर मला या क्षेत्रात जर टिकायचं असेल तर मला माझा स्वतःचा पाया मजबूत करणं फार गरजेचं आहे. याच बरोबर मी महापालिकेच्या मॅडम सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत.
जसं प्रिंट मीडियामध्ये आपण ईमेलला जशा आपण ज्या काय नवी मुंबईच्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्या काय महापालिकेच्या माध्यमातून कार्यक्रम होतात त्यातलं एक उदाहरण देतो. विकसित भारत संकल्प यात्रा ही जी आता चालू आहे 45 ठिकाणी, त्याचा समारोप आहे तो 18 जानेवारी होणार आहे. आणि या बातम्या ज्या आहेत या जिथे आता प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस नोट निघते, परंतु मी त्यांना एक आव्हान करेन की असं सांगेन की तुम्ही आता थोड्याशा तरी क्लिप तयार करा की त्या क्लिप आता त्या पुढे जाऊ देत, कारण बऱ्याच पत्रकारांना त्या ठिकाणी पोचता येत नाहीये. तर थोड्या जर 1-2-4 मिनिटाच्या जर क्लिप पाठवल्या तर त्या सुद्धा आम्हाला तिथे ताबडतोब त्या बातम्या तिकडे बनवता येतील. कारण आपण 2 भागात आपण चालवलं, एक प्रिंट मीडिया आणि एक इलेक्ट्रॉनिक मीडिया. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया कसं झालं की फास्ट झालेली आहे आणि मग पोचेपर्यंत तो कार्यक्रम संपून जातो. तर ती एक थोडीशी मी तुम्हाला सूचना करतोय, त्यात तो एक बदल केला तर आमचं जे काम आहे किंवा तुमचंही काम आहे ते सुद्धा तिकडे फार बदल होईल. आणि महापालिकेने जसं लोकप्रतिनिधी असताना नसताना आता महापालिकेचे तुम्हाला महापालिकेत सगळे पत्रकार सहकार्य करतात, महापालिकेने सुद्धा आज पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा थोडासा विचार करावा की जेणेकरून हे सुद्धा कशा पद्धतीने सक्षम होतील, कुठल्या गोष्टी तुम्हाला तिथे काय करता येईल ते करा. कारण आजचे ज्येष्ठ पत्रकार असतील, आजची युवा पिढी असेल, आज बऱ्याच गोष्टी तुम्ही बघत असाल की कुठल्याही वृत्तपत्रातून त्यांना पाहिजे तसं पगार मिळत नाहीये आणि मग त्या पद्धतीने ते चालत असतात. तर कुठेतरी अपेक्षा कोणाची तर असते. जसं सिडकोला घरांच्या बाबतीत आम्ही मागणी केली ती 5% घरं पूर्ण झाली, त्याच्यानंतर आता सुद्धा तो पायंडा पुढे चालू झाले. हे एक आमचं सगळ्यांचं मत होतं की प्रत्येकाला नवी मुंबईतल्या पत्रकारांना घर मिळालं पाहिजे. जसं ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात सुद्धा आहे तसं नवी मुंबईत सुद्धा आहे. त्या सिडकोच्या माध्यमातून मला वाटतं 99% पत्रकारांना घरं मिळालेली आहेत. हे खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या युवा पिढीला सुद्धा जो काय नेहमी या पत्रकारी क्षेत्रात असतो त्याला त्याचा कुठेतरी मिळालं पाहिजे, त्याच्या अपेक्षा असतात, त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा अपेक्षा असतात आणि त्या सुद्धा पूर्ण होण्यासाठी आपलं सुद्धा या ठिकाणी योगदान लाभेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि मी या ठिकाणी जे ज्येष्ठ पत्रकार असतील, युवा पत्रकार आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी योगायोगाने सर्वजण एकत्र आलेलो आहोत, आपणही आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात असं मी या ठिकाणी आपल्याला सूचित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व नवी मुंबईमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करत आहोत. मग ते प्रिंट मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे किंवा सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, अल्टरनेटिव्ह मीडिया बोलतो त्याला आपण. आणि खूपच चांगल्या पद्धतीने सर्व पत्रकार बंधू भगिनी इथे पत्रकारिता करताय जनतेपर्यंत. कारण की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, सर्वांना माहिती आहे. आणि प्रत्येक वृत्त आहे तसं आणि त्याच्यानंतर त्या बातमी पाठीमागची बातमी अशा दोन्ही पद्धतीचे वृत्तांकन आपण करत आहोत. आणि मला जिथपर्यंत आठवतं की आम्ही 8व्या माळ्यावर जुनी आता जे बेलापूर वॉर्ड ऑफिस आहे, बेलापूर भवनमधून माझी सुरुवात प्रेसरूम मधून झाली होती. त्याच्यामुळे प्रेसरूम महानगरपालिकेच्या प्रेसरूम सोबत एक वेगळंच ऋणानुबंध आहे. आणि तिथून ते इथपर्यंत तर हा प्रवास जर बघितला तर कधी कधी अशी खंत वाटते की पत्रकार क्षेत्राला अजूनपर्यंत नवीन चेहरे पाहिजे तसे भेटले नाही. कारण की इतर मेट्रो सिटी जेव्हा मी बघतो, म्हणजे मुंबई आहे, नागपूर आहे, संभाजीनगर आहे किंवा पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, त्या ठिकाणी जे पत्रकार नवीन पद्धतीने नवीन पत्रकार येत आहेत, तशी नवी मुंबईमध्ये तशी काही ती ओढ मला दिसत नाही. ज्याला विविध कारण असू शकतात, परंतु तरी सुद्धा आपण आज एवढ्या 2007 पासून मी स्वतः पत्रकारिता सुरू केली होती आणि आजपर्यंत पत्रकारिता करतो. आज 15 वर्षांहून अधिक काळ लोटला गेलेला आहे. मी माझ्यासोबत जे ज्येष्ठ पत्रकार होते त्यांनाही बघितलं पत्रकारिता करताना. त्यांनी तर अक्षरशः खूपच म्हणतात ना की अशा फेजमध्ये पत्रकारिता तेव्हा होती की फॅक्सच्या बाजूला लाईन लागायची. आज इथं फॅक्स असेल, इथेही पडलेला तो फॅक्स कोणी वापरत नाही आजच्या तारखेला, पण फॅक्स आणि फोन यावर सर्व लाईन लावा, त्याच्यावर तिथं म्हणजे वाद व्हायचा की कोण बातमी पुन्हा पहिली पाठवणार. तेव्हा ईमेल ही गोष्ट संकल्पना तेवढी नव्हती. लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर तेवढा बातमी लिहिली जात नव्हती. 2007चा 8, 9, 10, 11 नंतर थोडी क्रांती झाली. आपण डिजिटल क्रांती बोलू शकतो. तेव्हा नंतर पत्रकारिता जरा वेगाने प्रगत झाली आणि वेगाने गतिमान झाली ती. आणि अशा पद्धतीने हा सर्व प्रवास बघितला तर नवी मुंबईमध्ये जे काही चेहरे आहेत पत्रकार क्षेत्रातले, ते खूपच चांगल्या पद्धतीने आपापलं कर्तव्य, कारण की कर्तव्य आणि जबाबदारी मी ह्याच्यासाठी बोलतो की पत्रकारिता ही सामाजिक जबाबदारी आहे. समाजमान असणं गरजेचं आहे आणि समाजमान सांभाळूनच प्रत्येकजण पत्रकारिता करत आहे. प्रिंटमध्ये, इलेक्ट्रॉनिकमध्ये आणि अल्टरनेटिव्ह मीडिया जी आहे, डिजिटल सोशल मीडिया, तर त्याच्यामध्येही खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करत आहेत, वेगवान पद्धतीने करत आहेत. आणि अशीच पत्रकारिता सकारात्मक पद्धतीने जी जनविधायक राहील आणि
जनतेचे मुद्दे किंवा जनतेला जे काही प्रश्न समस्या आहेत ते प्रशासनासमोर मांडणारे किंवा प्रशासनाची पण सकारात्मक बाजू मांडणारे अशी पत्रकारिता इथून पुढेही नवी मुंबईतली पत्रकार जे आहेत सर्व करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बाद में करतो अरे आप पहिले अपेल नका नाही तर मोठं या बोला ज्याला वायरलेस पाहिजे त्यांनी. सगळेच बस. आजच्या पत्रकार दिनानिमित्त आलेल्या सर्व माझ्या बांधवांना भगिनींना मी शुभेच्छा देतोय. पत्रकार दिनाच्या पत्रकारांची नवी मुंबईतील जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल थोडक्यात परंतु विस्तृत गोलप यांनी आपल्यासमोर मांडलंय विवेचन. खरंच पत्रकार नवी मुंबईची जी पत्रकारिता वाढीला लागली ही सुरुवातीला शिडकोने एक पत्रकार भवन दिलं होतं, पत्रकार कक्ष दिला होता, परंतु त्याचा फार काही नवीन आजच्या पिढीला उपयोग झाला नाही. पण खऱ्या अर्थाने नवी मुंबईतील पत्रकारिता रुजण्यामध्ये आणि वाढण्यामध्ये महापालिकेचा एक वाटा आहे हे आज मी मोठ्या मनाने मान्य करतोय. परंतु देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने किती घ्यावे तरी त्याची तसं आमच्या अपेक्षा अजूनही खूप पालिकेकडे आहे. त्यामुळे आम्ही ते मांडणार आहेत आणि दरवेळेस त्यानिमित्त आपण चर्चा करतो. त्यातलं काही विषय मान्य होतात, काही मागे राहतात. पण आज खरोखर मी बघतोय अकोला, अमरावती अशा बऱ्याच ठिकाणी पत्रकार कक्ष आहेत, पत्रकार भवन आहेत. राज्य शासनाने आपल्याला पत्रकार भवन इथं तयार करून दिलेलं आहे, परंतु इथल्या राजकीय निष्क्रियता आणि राजकीय निष्क्रियतेपेक्षा आपल्या क्षेत्राची निष्क्रियता या दोन्हीमुळे शासनाने गेले 2 वर्ष झाले पत्रकार भवन दिलं आपल्याला पत्रकारांना. आपण पालिकेचं वापरतोय, ही पालिकेची मोठेपण आहे, परंतु एक शासनाने राज्य शासनाने नवी मुंबईचे सर्व पत्रकारांसाठी जे भवन दिलंय ते आजही वापरत नाहीये. आणि त्या निष्क्रियतेमुळे राजकीय सामाजिक आणि आपल्या पत्रकाराच्या निष्क्रियतेमुळे आणि काही घटकांच्या याच्यामुळे एक पत्रकार भवन जर असतं तर नवी मुंबईच्या याच्यात आपण म्हणतो माथाडी भवन आहे, आगरी भवन आहे, फक्त पत्रकार भवन नाही ही मोठी खंत आहे आणि ते पण सुरू आहे, रेडी आहे. 2 वर्ष झाले आपण वापरत नाही. तशा खूप गोष्टी आहे. आजच्या दिनी त्याचा उहापोह व्हावा, प्रत्येकाला कळावा म्हणून तो विषय काय इथेही केला. असे खूप विषय आहे की पत्रकारांमध्ये ग्रुपिझम असतो, असायला पाहिजे, ते एक जिवंतपणाचं लक्षण आहे. पण तो जे सांघिक आपल्या लाभाच्या गोष्टी आहे त्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपण बघतोय लोकप्रतिनिधी असतात, विधानसभेत असतात, आपल्या सभागृहात असतात, त्यांचा विषय जेव्हा असतो तेव्हा ते एकत्र येतात. आपल्या इथं एकत्र यायचा विषय तो तेव्हा त्याच्यामध्ये फाटे फुटतात आणि त्यामुळे आपले जे लाभाचे विषय आहेत खूप मागे राहिलेले आहेत. तर या निमित्ताने तरी अशा विषयासाठी एकत्र यावं. तुमचे जे स्पर्धा असतील त्या राहायला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही. तर आपण या गोष्टीवर विचार व्हावा आणि ही जी संख्या आहे फक्त आजच्या दिवशी अशी एकत्रित नको, ही मध्ये मध्ये आपले कार्यक्रम होतात त्यालाही या संख्येने यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. एक फक्त मागणी राहिली होती पालिकेकडे, एक विनंती होती म्हणजे ती राहिली की जी मागणीच आहे ती अल्टरनेट मीडिया जी आहे आपण जे होतं ऑनलाईन डिजिटल, तर त्यांनाही महानगरपालिकेच्या जे वृत्तांकनाचा आपण जे काही हे ठेवतो डेटा होतो त्यामुळे ऍक्टिव्ह जे आहेत ह्याच्या अल्टरनेटिव्ह मीडियामध्ये त्यांनाही इन्क्लूड करून घ्यावं. त्यांनाही जे आम्हा प्रिंट मीडियाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला जो काही लाभ मिळतो ना महानगरपालिकेकडून, म्हणजे NMMTचा पास असू दे किंवा महानगरपालिकेच्या डायरीमध्ये त्यांचं नाव, त्यांच्या पब्लिकेशनचं नाव, त्यांच्या मीडियाचं नाव, तर तेही इन्क्लूड करावं अशी एक नम्र विनंती आहे. जेणेकरून जे खरंच महानगरपालिका, की सर्वांना माहिती आहे की रिजनल पेक्षा स्थानिक जे आहेत अल्टरनेटिव्ह मीडिया ते सर्वात जास्त स्पेस देतात महानगरपालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमांना. तर तेवढी एक विनंती होती की त्यांनाही इन्क्लूड करून घ्यावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चेतन आहे.
मी सूचना एवं प्रसारण मंत्रालय भारत सरकार यामध्ये डिजिटल मीडिया डिव्हिजनचा महाराष्ट्राचा हेड आहे. डिजिटल मीडिया आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आता इट इज नॉट अन अल्टरनेटिव्ह मीडिया, दिस इज अ थर्ड मीडिया बिकॉज द वे RNI कम्स अंडर प्रिंट मीडिया. RNI हे प्रिंट मीडियाच्या अंडर असतं. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग ज्याच्यामध्ये 2 मीडिया आता त्यांनी स्थापन केलेलं, एक तर पूर्वीपासून आहे दॅट इज इलेक्ट्रॉनिक मीडिया, दॅट इज सॅटेलाइट, दॅट ब्रॉडकास्टिंग जे ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइटच्या थ्रू होतं त्यांना सॅटेलाइट मीडिया असं म्हटलं जातं. आणि थर्ड मीडिया डिजिटल मीडिया इथिक रूल 2021 अंतर्गत सूचना एवं प्रसारण मंत्रालयाने डिजिटल मीडियाची स्थापना केली होती. ही स्थापना झाली होती ऑगस्ट 2021 मध्ये. आणि त्यानंतर डिजिटल मीडियामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं याची एक प्रोसेस सुरू झालेली. बऱ्याच लोकांना याची माहिती अजूनही नाही आहे. आजही बरेचसे डिजिटल मीडियाचे पत्रकार त्यांना रजिस्ट्रेशन कसं करायचं हेच मुळात माहित नाहीये. त्यामुळे मी म्हटलंय की या निमित्ताने आज सर्व पत्रकार बंधू आहेत तर ही छोटीशी माहिती माझ्याकडून एक देण्याचा एक छोटासा एक मी प्रयत्न करतोय. जर कोणाला वाईट वाटेल, जर कोणाला राग येईल, इगो हर्ट होईल तर त्याबद्दल मी क्षमा आधीच मागतो. कारण कधी कधी असं वाटतं की अरे काय आम्हाला सांगायला लागला वगैरे, अशा पत्रकारांमध्ये काही भावना असतात. मुळात काय आहे की जर आपल्याला रजिस्ट्रेशन हा जो प्रकार आहे हा सूचना एवं प्रसारण मंत्रालयाच्या तुम्ही वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. प्रिंट मीडियाचं कंट्रोल करतं RNI डिपार्टमेंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कंट्रोल करतं मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचं इलेक्ट्रॉनिक मीडिया सॅटेलाइट डिपार्टमेंट. तसंच तुम्ही मिनिस्ट्रीच्या MIB.gov.in या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला तिकडे डिजिटल मीडिया संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मिळेल. मी शॉर्टमध्ये एवढंच सांगेन, अकॉर्डिंग टू द गाईडलाईन गिव्हन बाय मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, इफ यू वॉन्ट टू रजिस्टर युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःला रजिस्टर्ड व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या कुठल्याही सेल्फ रेग्युलेटरी बॉडी, अख्ख्या देशामध्ये 12 सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहेत, त्यापैकी कोणत्याही एका बॉडीमध्ये तुम्हाला रजिस्टर्ड व्हायचं आहे. त्यानंतर त्या बॉडीमधून तुम्हाला एक मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचे सर्टिफिकेशन मिळेल आणि त्या आधारावर तुम्ही स्वतःला एक ऑथोराइज डिजिटल मीडियाचे पत्रकार बोलू शकता. आता मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे इज अ व्हेरी गुड सजेशन दॅट महानगरपालिका शुड टेक दॅट पर्टिक्युलर पीपल इन आवर लिस्ट. आणि त्यासाठीच ती लिस्ट कशी घेणं बेसिकली. आता मला सांगा की त्यांना तरी कसं कळणार की कोण डिजिटल मीडियाचा पत्रकार आणि कोण नाही. तसं आता प्रिंटसाठी RNIचं सर्टिफिकेट आहे, इलेक्ट्रॉनिकसाठी अपलिंक आणि डाउनलिंक आहे, मग डिजिटल मीडियासाठी काय आहे मिनिस्ट्रीचं, तर हे सर्टिफिकेशन आहे. म्हणूनच मागे मी आता मॅडमला त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही पण या ज्यांच्याकडे अशा प्रकारचे सर्टिफिकेशन आहेत मिनिस्ट्रीचे त्यांना तुम्ही तुमच्या लिस्टवर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी विचार त्यांचा करू शकता. आणि एवढंच नाही तर त्या निमित्ताने आता आम्ही पाठपुरावा करून DGIPR सेक्शन मध्ये इम्पॅनलमेंट सुद्धा होणार आहे. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचं इम्पॅनलमेंट सुद्धा होणार आहे आणि त्यांना ऍडव्हर्टाईज सुद्धा मिळणार आहे. दिस इज दी लेटेस्ट, दिस इज अंडर प्रोसेस. इफ यू गो टू DGIPR वेबसाईट, जर तुम्ही DGIPRच्या वेबसाईटवर जाल तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे. बेसिकली आपल्या बाबतीत काय होतं की आपण असा विचार करतो की मी जे करतोय ते योग्य करतोय. मग आपण एखाद्याला सांगायचा प्रयत्न करतो तर तो त्या ठिकाणी टाळाटाळ करतो. मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये एक सांगतो, थोडा वेळ घेईन, 1-2 मिनिटं तुमचा. ड्रायव्हिंग ज्यावेळेस आपण करतो, आज सगळ्यांना ड्रायव्हिंग येतं, आपल्या इथे बसले सगळ्यांना ड्रायव्हिंग येतं, इव्हन कार असो बाईक असो वॉट. ड्रायव्हिंग ज्यावेळेस करतो बिना लायसन्सचं पण आपण ड्रायव्हिंग करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. बिनधास्त तुम्ही रस्त्यावर ड्राईव्ह करू शकता जोपर्यंत तुम्हाला ट्रॅफिक डिपार्टमेंटचा कोणताही अधिकारी पकडत नाही. ज्या दिवशी तो पकडेल त्या दिवशी तुमच्यावर कारवाई होईल. तसंच आजचे जे डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत हे बिनधास्तपणे पत्रकारिता करू शकतात, करत राहतील, नो मॅटर. पण त्यांना तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो ज्या वेळेस त्यांना एखादी केस त्यांच्यावर लिगल मॅटर्स येईल, त्यावेळेस त्यांच्यावर कुठल्याही लिगल इश्यूज येतील, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना विचारबाबत वगैरे काय पुरावा आहे. आता हल्ली तुम्हाला अजून एक सांगतो, बरेचशा पत्रकारांच्या मध्ये एक भ्रम आहे. मी नॅशनल लेवलवर सेमिनार्स घेतो, मिनिस्ट्रीमध्ये पण मी सेमिनार्स घेतो. आज मी विचार केला की चला आपल्या मी स्थानिक नवी मुंबईचा आहे, महानगरपालिकेमध्ये मॅडमने सरांनी आपल्याला स्थान दिलेलं आहे, तर म्हटलं चला आपण आपल्या लोकांना पण थोडंसं ज्ञान देऊ. म्हणून मी म्हटलं आज स्वतःहून इथे आलो. बेसिकली काय होतं की आज ज्या वेळेस आपण हे करतो, सॉरी मी विसरलो कुठे होतो, रिपोर्टिंग करतो.
त्यावेळेस त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे तशा प्रकारचे रजिस्ट्रेशन असणं, उद्या लिगल मॅटर्स आले, काही इश्यूज आले, टेक्निकल आले काय, तर त्याला तसं सर्टिफिकेशन दाखवणं कोर्टामध्ये गरजेचं असतं. हा मगाशी विषय आता मला बऱ्याचशा लोकांमध्ये एक भ्रम आहे, माझ्याकडे उद्यम आधार आहे, मी रजिस्टर्ड आहे, माझ्याकडे काय म्हणतात ह्याचं सर्टिफिकेशन आहे, कंपनीचं सर्टिफिकेशन आहे, मी रजिस्टर्ड आहे. नो, सी उद्यम आधार दिस इज फॉर बिझनेस, नॉट फॉर न्यूज पर्पज. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांमध्ये अशा प्रकारचे गैरसमज आहेत, याला आपण गैरसमज म्हणू, की माझ्याकडे उद्यम आधार आहे ना म्हणजे मी ऑफिशियल आहे. नाहीये. उद्यम आधार हा तुम्ही बिझनेस करू शकता. तुम्ही न्यूज इज नॉट अ बिझनेस, न्यूज इज सोशल ऍक्टिव्हिटी. तुम्ही न्यूज विकता का हो? तुम्ही न्यूज विकून तुम्ही पैसे घेता का? नाही घेत, घ्यायचेही नसतात. न्यूज इज नॉट फॉर सेल. हा न्यूज जर तुम्ही न्यूज विकतोय, इट इज IPC आणि CRPC अंतर्गत तो मोठा क्राईम आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यापेक्षा वरिष्ठ पत्रकार इथे बसलेले आहेत, मी तर फार लहान आहे तुमच्यामध्ये, पण तरी पण पण त्या जर तुम्ही म्हणताय न्यूज इज नॉट, सो यू हॅव टू हॅव प्रॉपर सर्टिफिकेशन. जसं ड्रायव्हिंगसाठी लायसन्स लागतं, प्रिंट मीडियासाठी RNA सर्टिफिकेट लागतं, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी अपलिंक डाउनलिंक मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग परमिशन लागतं. तसेच डिजिटल मीडियासाठी सुद्धा सूचना एवं प्रसारण मंत्रालयाद्वारा दिलेलं एक सर्टिफिकेट लागतं. अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तुम्ही वेबसाईटवर जा, तुम्हाला मिळेल. सर्वांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अरे हा सॉरी, निलेश पाटील या ठिकाणी मॅडम बोलतो. जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि ज्येष्ठ पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. पत्रकार दिन हा आम्ही पूर्वीपासून साजरा केला, पण आजच्या पत्रकार दिनाचा म्हणजे पत्रकारिता ही टप्प्याटप्प्यात बदलत गेली. आता सगळ्यांनीच ते स्पष्टीकरण केलं, ते म्हणजे मीडिया बदलली, सोशल मीडिया आली. आता सोशल मीडियाचाच जास्त हे चालू आहे, त्याच्यामुळे रिजनल पेपर हे थोडे मागे पडलेले आहेत. आमच्या दृष्टीने बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता म्हणजे प्रामाणिक पत्रकारिता, समाजाचा खरा आरसा दाखवणारा, समाजात समस्या दाखवणारी पत्रकारिता. ही पत्रकारिता कुठेतरी हरवत चाललेली आहे, ती कुठेच आपल्या दिसत नाही. पॉलिटिकल बातम्याच आपण जास्त बघतो आणि करतो देखील, कारण मीडियाची आणि याची गरज पण तीच आहे. पण हे करत असतानाच आपण कुठेतरी समाजाचे बांधील आहोत आणि समाजासाठी आपण हे काम करतोय हे आपण कुठेही विसरता कामा नये. आजच्या नवीन पिढीसाठी असं नाही, हे मी माझ्यासाठी सुद्धा सांगते. नक्कीच त्यासाठी आपले चॅनेल्स किंवा वृत्तपत्रातले जी डिमांड असते त्यानुसार आपण काम करतो, परंतु आपण त्या पद्धतीने जर काम केलं तर खरी आपण बाळशास्त्री जांभेकरांना त्यांच्या प्रती आपण आदर व्यक्त करू आणि आपली पत्रकारिता खरीच टिकवू, असं माझं मत आहे. त्यामुळे पत्रकार दिनाच्या पुन्हा शुभेच्छा देते. धन्यवाद. परत कोणी बोलणार आहे अजून कोणी? या ठिकाणी बऱ्याच पत्रकारांनी आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या अतिरिक्त आयुक्त ढोले मॅडम आणि आपले सर्वांचे मित्र महेंद्र कोंडे याचा आपण आपल्या वतीने त्यांचा छोटेखानी आपण एक सत्कार करूया. नाही छोटेखानी नाही तसं नाही. अरे आम्ही आलेलो आहे, काय आम्ही हे करत नाही हो, आम्ही जास्त काय केलं आजपासून येतो. असू द्या असू द्या. एक मिनिट मॅडमजी, एक लक्षात घ्या की अनेक वर्षापासून ज्या
स्वाती मॅडम आहेत, खरोखर आम्ही त्यांना बहिणीसारखं मानतो. आज त्यांची खरोखर पत्रकारिता म्हणून आम्ही त्यांच्याकडून सुद्धा गायडन्स घेतो आणि मॅडमचं सुद्धा आपल्याला सहकार्य लागतं. आम्ही स्वाती मॅडमना विनंती करतो की त्यांच्या छोटेखानी या ठिकाणी सत्कार करा. अरे धन्यवाद. काय आपलाच कार्यक्रम आहे, आपण वेगळे नाही आहोत, एका कुटुंबातले आहोत आपण. तर मग तरी सुद्धा यानंतर आपले सर्वांचे लाडके अनेक वर्ष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात पहिल्यापासून नरशिब आमचं की महानगरपालिकेचे त्यांच्यावर जनसंपर्क प्रमुख अधिकारी जबाबदारी. मी आमचे मच्छिंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सन्मान करा. महेंद्र कोंडे यांना बोलताना तुम्ही मगाशी महेंद्र कोंडे असं उल्लेख आवर्जून करत चला. ते वेगळं नातं सत्कार या ठिकाणी. हा तेच बोलतो की आज अंकिता पाटीलचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यामुळे मी मॅडमना विनंती करतो. नाही तो त्यांचं करायचं आहे, पण यांचं मनोगत व्यक्त होते ना या ठिकाणी. मी मॅडमना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या पत्रकार दिनानिमित्त आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आणि ज्यांच्यामुळे मराठी पत्रकारिता अस्तित्वात आहे आणि ज्यांच्यामुळे आपण सर्वजण मराठी पत्रकारिता काय आहे शिकलो, असे आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृती सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. इथे जमलेले सर्वश्रेष्ठ पत्रकार बंधू आणि भगिनींनो, यांना सर्वांना महापालिकेच्या वतीने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देते, कारण बरेच श्रेष्ठ, ज्येष्ठ, कनिष्ठ, युवा असे सगळेच पत्रकार आज उपस्थित आहेत. आजच्या या पत्रकार दिनी उपस्थित आमचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडेजी आणि माझे सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलंच आहे. कारण की आत्ताची ही पत्रकारिता आहे, ही पत्रकारिता जसं स्वातीताईंनी सांगितलं की आपण एक म्हणजे डिजिटल आणि किंवा सोशल मीडिया किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारे आपण आता पुढे चाललेलो आहोत. पण आताचं युग हे थोडंसं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदलत्या तंत्रज्ञानाला आपल्यालाही सामोरे जाताना ही सगळी आव्हानांना आपल्याला सामोरं जात आव्हानं पहिलेच पुढे पुढे जायचं आहे. पण खरं तर वाचाल असं आपल्याला जर म्हटलं तर पत्रकारिता किंवा जो पेपर आहे तो जर आपण वाचला तरच आपल्याला ती सवय लागते आणि ती सवय आपण अजून सर्वांनी चालू ठेवायला पाहिजे पुढे. कारण ते आपण जे डोळ्यांनी वाचतो ते जे आपल्याला कॅप्चर होतं ते आपल्या मनात खोलवर रुजतं आणि त्याचा परिणाम होतो. आपण सर्वजण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. जसे हे दर्पणकार आहेत त्या शब्दातच दर्पण आहे, एक आरसा आहे. तुम्ही आमचे डोळे उघडण्याचं काम करता, मग आमच्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचं काम करता. गेले 3-4 वर्ष प्रतिनिधी नाही आहेत, प्रशासक आहेत, पण तरी सुद्धा हा कोविड काळ असू देत किंवा अन्य कुठल्याही अडचणी असतात किंवा चांगल्या वाईट अनेक गोष्टींमध्ये जनता आणि प्रशासन यामधला दुवा राखण्याचं काम तुम्ही जे करता त्याचा फायदा नक्की प्रशासनाला होतो. कारण जनतेच्या अडचणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाकडे येतात आणि जनतेसाठी प्रशासन काय करतं हे तुमच्या माध्यमातून जनतेसमोर, नागरिकांसमोर मांडलं जातं. त्यामुळे तुमचा हा अत्यंत महत्वाचा दुवा, एक ब्रिज म्हणून तुम्ही लोक जेव्हा काम करता त्याचा नक्कीच आम्हाला एक आधार वाटतो आणि आधाराबरोबर तुमची मदतही आम्हाला होते, सहकार्यही होतं. तुमच्या ज्या काही छोट्या छोट्या सूचना तुम्ही आता सांगितल्या, जसं सूर्यवंशीजींनी सांगितलं की विकसित भारत संकल्प यात्रा आहे जी आपल्याकडे आता चालू आहे, एकंदरीत 23 दिवस तो प्रोग्राम आहे. तर त्या क्लिप आहेत, त्या क्लिप आम्ही बनवत असतो कारण आम्हाला ते रिपोर्टिंगच सेंट्रल गव्हर्नमेंटला करताना करत असतं, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे, त्याही आम्ही सूचना देऊ. त्याचबरोबर काही छोट्या अडचणी असतील तर आपण सगळ्या समोपचाराने त्या बसून त्या अडचणी सोडवण्याचंही काम करू. नेहमीच तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून राहिलेला आहात, याही पुढे तुम्ही आमच्या कुटुंबाचा घटक म्हणून राहणार आहात. आणि नवी मुंबई महानगरपालिकेची एक वेगळी उंची राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आहे, त्यामध्ये आपल्या सर्वांचाही सिंहाचा वाटा आहे. कारण आम्ही अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक फक्त हे शक्य होत नाही, कारण ती कुठलीही प्रसिद्धी आणि हे जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर लोकांना प्रशासन काय आहे, महापालिका काय किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा काय करते हे कळत नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांचं सहकार्य इथून पुढेही असंच आमच्या बरोबर राहील आणि आपण एकमेकांच्या हातात हात घालून काम करू अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून
नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. डिजिटल सगळेच ना, मी सांगितलं ना, डिजिटल सोशल मी बोलले ना. अच्छा, मी बोलले ना की जे काही अडचणी ते आपण समाप्त करा आणि हातात हात घालून मिटूया. तुम्ही ऐकलं नाही सुचिता? मी कोंडे साहेबांना विनंती करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून सन्माननीय सुजाता ढोले मॅडम, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मित्र असणारे सर्व पत्रकार यांचं पुन्हा एक बार मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत. सूर्यवंशी साहेब असतील, दिनेश पाटील साहेब असतील, सुदीपजी घोलप असतील किंवा चेतनजींनी अतिशय वेगळ्या प्रकारची सूचना केली. नवीन डिजिटल माध्यम कशा रीतीनं रजिस्टर्ड होऊ शकतं, नोंदणीकृत होऊ शकतं, याची एक वेगळी माहिती या निमित्तानं पुढे आली आणि DGPR सुद्धा आता त्याचा समावेश करणार आहे, ही एक नवीन माहिती मिळाली. त्यामुळे यापुढच्या काळात सर्वांना सामावून घेण्याची जी भूमिका सुदीपजींनी मांडली ती यापुढच्या काळात प्रशासनाला सोपं जाईल की अशा प्रकारे सर्वांना सामावून घेऊन एक अधिकृतरित्या सूची तयार करणं. यामधल्या दोन महत्वाच्या गोष्टी ज्या इथे येण्यापूर्वी मला ठाऊक होतं, वाटत होतं की या मांडल्या जातील, पण नेहमी मांडल्या जात होत्या, त्या आज मांडल्या गेल्या नाहीत, पण त्या मांडणं मला खूप महत्वाचं वाटतं, ज्या कधी तुमच्याकडनं मांडल्या गेल्या नाहीत तरी. एक म्हणजे इथे हे जे कपाट गेले 3-3.5-4 वर्ष येऊन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पुस्तकं असणं हे मला खूप महत्वाचं वाटतं, कारण की वाचन संस्कृतीची जपणूक व्हावी ही माझी स्वतःची अतिशय आवडती भूमिका आहे. त्यामुळे ती पुस्तकं जर इथे ठेवली तर ती तशीच राहावीत किंवा त्याचं आदान प्रदान व्यवस्थित व्हावं, या दृष्टीनं एक समिती असणं किंवा कोणावर तरी जबाबदारी असणं हे खूप महत्वाचं आहे. ते काही केल्या होत नाहीये. गेले 3-4 वर्षांपासून आपण सातत्यानं त्याची मागणी करतो आहोत. याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की जर महापालिका प्रशासनानं एखादा दैनिकातला प्रतिनिधी, एखादा साप्ताहिकाचा प्रतिनिधी, एखादा प्रिंट डिजिटल चॅनलचा प्रतिनिधी किंवा एखादा चॅनलचा प्रतिनिधी असे 4-5 जण घेऊन जर त्यांच्यावर जे इथे सातत्यानं येतात अशी नावं जर तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि तुम्ही त्याला होकार दिला, संमती दिली, तर आपण तशा प्रकारे पुस्तकं आणणं आमच्यासाठी खूप सोपं आहे. तर तसं काही करता आलं आणि तुमची संमती असेल तर निश्चित तसं करूया असं मला वाटतं की त्याच्यावर आपण नक्कीच विचार करावा, कारण की ते होणं मला खूप गरजेचं वाटतं. कपाट बरोबर नाही दिसत, पेन्सिल वाटतं. त्याची जबाबदारी घ्या, पुस्तक आम्ही आणून ठेवतो. पुस्तक आणणं आम्हाला खूप सोपं आहे. त्याची काही इतकी आवश्यकता नाही, पुस्तक आहे ते, त्याच्यामुळे काय समजा कोणी काही घेतलं तर ते विचारांचे आदान प्रदानच होणार आहे. आम्ही नावं सुचू, तुम्ही त्यांना होकार दिला तर मग ती नावं जी इथे स्वतःहून पुढाकार घेतला तरी चालेल, इच्छुक असेल तर आनंद वाटेल. त्यामुळे पुन्हा एक वार सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. अजूनही काही आपल्या जर सूचना असतील किंवा पोहोचल्या तर त्याचा निश्चितप्रमाणे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू. निलेश पाटील नाही म्हणतात, कारण की काय मागच्या वर्षी बोलून सूचना द्यायच्याच नाही. कोंडे साहेबांनी जे सूचना दिली त्याच्याबद्दल आपण सर्व विचार करून खरोखर ते योग्य वाटत नाहीये. एक महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, मॅडमनी पण सांगितलं की नवी मुंबई शहराच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सर्व क्षेत्र आपण पुढे आहोत. करोना काळामध्ये या देशामध्ये सर्वात जर कुठल्या जर शहराचं नाव जर